सन्माननीय सदस्य संदीपजी क्षीरसागर। अध्यक्ष महोदय, आपत्कालीन चर्चा 101 अन्वयावरती बोलण्यासाठी मी आज इथं उभा आहे। काल सभागृहामध्ये एक महत्त्वाची आणि गंभीर विषयावरती अध्यक्ष महोदय चर्चा झाली। सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या केली त्या विषयावरती सभागृहामध्ये काल 1.5 तास चर्चा झाली। अध्यक्ष महोदय, अनेक आमदार म्हणून या दुसऱ्या टर्म मध्ये पहिल्यांदा बघितलं की सभागृहामध्ये एका विषयावरती एका गंभीर गुन्ह्याबद्दल सर्व पक्षाचे आमदार एकमताने बोलत होते आणि ज्या पद्धतीने हत्या झाली कालच्या सभागृहामध्ये आमदार सुरेश अण्णा धस, जितेंद्र आव्हाड साहेब, पटोले साहेब आणि इतर आमदार भाजपचे पण तिथे आमदार पवार आमदार म्हणून होते, नमिताताई मुंदडा यांनी जो गंभीर विषय झाला हा सगळा वस्तुस्थिती पूर्णपणे मांडली। मी कालपासून विचार करत होतो अध्यक्ष महोदय की आज सभागृहामध्ये आपण या विषयावरती कशाने पुढे जायचे, करून का आमदार झाल्यानंतर दादा सभागृहामध्ये बोलत असताना या विषयावरती राजकारण आलं नाही पाहिजे आणि वस्तुस्थिती ही सभागृहासमोर आली पाहिजे। दादा, या प्रकरणामुळे जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने वातावरण झालेलं आहे, मी एक आमदार म्हणून आणि जिल्ह्यामध्ये फिरत असताना गेल्या 8 दिवसापासून या प्रकरणाकडे एक वेगळ्या दिशेने बघितलं जाते दादा। आणि सत्तामध्ये आपण सर्वजण इथं आहेत। सगळ्यात मोठं कारण ही कशामुळं आणि यापुढे आता आपल्याला करायचं काय, मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये या आमदार म्हणून आपल्याला कशा पद्धतीने जायचे दादा। मी सुरुवातीला बोलताना सांगितलं की या प्रकरणामध्ये मला राजकारण आणायचं नाही, पण दादा आमच्या जिल्ह्यामध्ये आणि बीड मतदारसंघामध्ये गुन्हेगारी कशामुळे वाढली, आता सध्यामध्ये बीड मतदारसंघामध्ये कनेक्टिव्हिटी वाढली, रस्ते आलेत, रेल्वे सुद्धा आता लवकर चालू होणार आहे, आमच्याकडे इंडस्ट्री नाहीये दादा आणि त्यामुळं या गुन्हेगारीकडे जिचा उल्लेख सभागृहामध्ये जिल्ह्याच्या बाकीच्या आमदारांनी सुद्धा केला। अध्यक्ष महोदय, ते वाळू असेल, मटका असेल, सट्टा असेल, क्लब्स असतील, दारूचे अवैध ठिकाण असतील, या सगळ्यांचा भरमार जिल्ह्यामध्ये झालाय आणि ह्याच्यावरती आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही ठोस कदम आपल्याला इथं उचलावं लागतील दादा। अध्यक्ष महोदय, मी जातीचा जो विषय बोललो, उपमुख्यमंत्री साहेब, की आता परिस्थिती अशी झाली आमच्या जिल्ह्यामध्ये की 2 समाज आमच्याकडे जास्त, एक मराठा आणि वंजारा समाज, आणि जर या विषयामध्ये आपण जर प्रामाणिकपणे लक्ष जर घातलं नाही तर अध्यक्ष महोदय, तर परिस्थिती अशी आहे की साधे साधे व्यापारी एखादी गोष्ट घेत असताना समाज बघितलं जातं। देसाई साहेब, एखादा अधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये आला की त्याचं नावापेक्षा त्याचं आडनाव काय हे बघितलं जातं। आमचा जिल्हा हा पुरोगामी जिल्हा आहे, हा महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे। अध्यक्ष महोदय, आमचा जिल्हा खरंच खूप चांगला आहे। हे जातीपातीचं जे राजकारण भोवलं जातं किंवा भूगोलं जातं, अध्यक्ष महोदय,
तर माझं उदाहरण जर म्हणलं तर माझ्या जातीचे लोक अध्यक्ष महोदय सुयाच्या टाचणीच्या टोका एवढे सुद्धा मतदारसंघामध्ये नाहीयेत. तरी सुद्धा बीड मतदारसंघाने दुसऱ्यांदा मला आमदार म्हणून निवडून दिला अध्यक्ष महोदय. पण ही जी काही घटना झाली आणि वस्तुस्थिती मी जिल्ह्यामध्ये फिरताना बघतो अध्यक्ष महोदय. दादा, शाळेमध्ये एखाद्याची शाळा एखाद्या समाजाची जर असली, मी त्याचा उल्लेख केला की मराठा आणि वंजारा समाज, त्या शाळेमध्ये तो विद्यार्थी जर एखाद्या मराठा समाजाच्या शाळेमध्ये वंजारी समाजाचा विद्यार्थी जर असला तर अक्षरशः तिथून ऍडमिशन काढून घ्यायची प्रकार या काही दिवसामध्ये सभापती महोदय चालू आहे. कालच्या घटनेनी जो काही क्रम सांगितला, ज्या पद्धतीने घटना घडली, 6, 9 आणि 11 तारीख, दादा 6 तारखेला विंडमिलमध्ये भांडणं झाले. हा सगळा प्रकार जो आहे हे विंडमिलच्या रॅकेटमुळे चालू झाला आणि चालू झाल्यानंतर 6 तारखेला तिथं काहीतरी भांडणं झाली आणि ती भांडणं झाल्यानंतर संतोष देशमुख तिकडचा एक वॉचमन आणि विंडमिलचा अधिकारी शिंदे म्हणून पोलीस स्टेशनला कंप्लेन करण्यासाठी तिथे गेले सभापती महोदय, अध्यक्ष महोदय. आणि तिथं पोलीस स्टेशनमध्ये त्यांची नोंद व्यवस्थितपणे घेतली नाही, सिरियसली घेतली नाही. एक साधी एनसी दाखल केली. त्या प्रकरणाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले. आणि 9 तारखेला, फक्त 6 तारखेला ऍक्शन घेतली नाही म्हणून 9 तारखेला हा गंभीर गुन्हा संतोष देशमुखचे हत्या झाली. सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष महोदय की जेव्हा संतोष देशमुखला त्या गाडीतून 2 गाड्या अडवून उचलून त्याला घेऊन गेले, त्याचा सहकारी एक त्याच्या सोबत होता आणि तो जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वारंवार सांगत होता की सरपंचांना घेऊन गेलेला आहे, त्यांचा जीव धोक्यात आहे. पण दादा, पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही ऍक्शन तिथं घेतली नाही. 2-3 तासानंतर जी काय आहे म्हणजे डायरेक्ट त्यांचं मर्डर झाल्यानंतरच आणि एकदम क्रूरपणे सभापती महोदय, अध्यक्ष महोदय, हा विषय झालेला आहे. आणि जसं सुरुवातीला मी बोललो की ह्याच्यामध्ये मला राजकारण आणायचं नाही. गुन्हेगार कोणताही असला, या प्रवृत्ती विरुद्ध मी आज इथं बोलत आहे. अध्यक्ष महोदय, हे जे काही कनेक्शन आहे, मी सुरुवातीपासून एक पहिला आमदार म्हणून दादा तिथे मी गेलो होतो आणि नावासहित जी काही लोक मला त्या गावातले सांगत होते ते लोकांच्या सांगण्याप्रमाणे मी तिथे नाव घेतले. आणि त्या माणसाचं नाव मी काय आता बोलणार नाही. त्या माणसाचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय. आणि 6, 9 आणि 11 या तारखेचे जे गुन्हेगार अटक आहेत किंवा या वाल्मिक कराडचे जर मोबाईल रेकॉर्ड जर आपण बघितले अध्यक्ष महोदय, तर पूर्ण गणित, देसाई साहेब, पूर्ण गणित हे आपल्या लक्षात येईल अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आमच्या जिल्ह्यामध्ये 2 प्रकार चालू आहेत. एक की गुन्हा खरा असताना सुद्धा लवकर दाखल करत नाही. जसं या गुन्ह्यामध्ये 12 तास उशीर लावला. जेव्हा आंदोलन करायला लोक बसले तेव्हा गुन्हा रजिस्टर झाला. आणि दुसरीकडे खोटे गुन्हे दाखल करणं. 307 गुन्हा हा चॉकलेट खाल्ल्यासारखा आमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होतो अध्यक्ष महोदय. एक कुटुंब आहे आमच्या जिल्ह्यामध्ये पाटोद्यामधलं, रामकृष्ण बांगर म्हणून. त्यांच्या कुटुंबाच्या विषयामध्ये अतिशय घाणेरडा प्रकार झालेला अध्यक्ष महोदय. त्यांच्या मुलावरती एखाद्या मुलाने
आपण समजू शकतो दादा की त्यांनी काहीतरी केलं, त्याच्यावरती 307 आपण दाखल केला. पण दुसरा अजून एक गुन्हा त्याच्यामध्ये दाखल केला की त्याचे आई वडील, मुलगा ह्यांच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल केली. पण अजून तिसऱ्यांदा त्या कुटुंबावरती आई वडील आणि मुलगा 307 दाखल केले. म्हणजे असं काय केलं होतं त्यांनी? म्हणजे जिल्हा दादा अक्षरशः कुणावर काय दाखल होईल आणि कोण कधी काय करल ह्याचा भरोसा नाही. आपण सत्तेमध्ये आहेत सर्वजण दादा, आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे जे काही हे कनेक्शन लागतंय 6, 9 आणि 11 हे कनेक्शन सीडीआर प्रमाणे रेकॉर्ड वरती आणू. जे कोणी गुन्हेगार असतील दादा त्याच्यामध्ये आम्ही वस्तुस्थिती जर खोटी मागत असेल तर तुम्ही आमच्यावरती सुद्धा कारवाई करा. पण ही मागणी ही माझी नाहीये, ही मागणी माझ्या जिल्ह्याची आहे आणि आज ही मागणी पूर्ण महाराष्ट्राची झाली. आज सभागृहाकडे दादा जसं पहिले आपण रामायण आणि महाभारत बघत होतो आणि रामायण आणि महाभारत लागल्यानंतर शुकशुकाट असायचा, टीव्हीकडे समोर लोक बसायचे, त्या पद्धतीने अध्यक्ष महोदय आज सोशल मीडियाचा काळ आहे. पण ह्या सभागृहामध्ये जो हा गंभीर विषय संतोष देशमुखांचा झालेला आहे, आज काय सत्ताधारी निर्णय करणार आहेत त्याच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय जे खोटे गुन्हे आहेत, मी ज्याचा उल्लेख इथं त्या रामकृष्ण बांगर कुटुंबियाचा केला, त्या विषयामध्ये मी मीडिया समोर बोलल्यानंतर काल माझं असं लक्षात आलं की परत त्यांच्या कुटुंबाला त्रास देते आणि त्यांनी पूर्णपणे सीसीटीव्ही फुटेज पासून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ते उपस्थित नाहीये हे पूर्णपणे दाखवले. अध्यक्ष महोदय, माझी पूर्णपणे नम्र विनंती आहे, जे मी सुरुवातीला सांगितलं होतं की आमच्याकडे इंडस्ट्री नाहीयेत, आता कनेक्टिव्हिटी आल्यामुळं आणि या सरकारमध्ये आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं आणि मदत केल्यानंतर जर इंडस्ट्री तिथं एमआयडीसी चांगल्या उभा राहिल्या तर हे सगळे 2 नंबरचे धंदे बंद होतील. माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे दादा, मी आपल्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे दादा. आपण एखादी गोष्टीची ऍक्शन घेतली, एखादी गोष्टी आपली विरुद्ध जर वस्तुस्थिती खरी असली तर आपण ऍक्शन घेतात आणि त्याच पद्धतीने अध्यक्ष महोदय या प्रकरणात ऍक्शन झाली पाहिजे. आणि माझी पूर्णपणे मागणी अध्यक्ष महोदय, पहिली गोष्ट अध्यक्ष महोदय, हे जे माणसं आहेत वाल्मिक कराड सारखी, आमचा जिल्हा हा पुरोगामी जिल्हा आहे आणि जातीपातीमध्ये 2 समाजामध्ये जे तेढ निर्माण जे आमच्या जिल्ह्यामध्ये झाले या माणसामुळे झाले. कुठेही खोटे गुन्हे दाखल करायचे शेलार साहेब, वस्तुस्थिती बघा तुम्ही, कुठेही खोटे गुन्हे दाखल करायचे, हे आता कुठंतरी बंद झालं पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि हे खोटे गुन्हे आणि या गुन्ह्याच्या तपासामध्ये जे पण काल त्या विषयावरती चर्चा झाली, काही लोकांनी एसआयटी म्हणले, आव्हाड साहेबांनी त्याच्यावरती ज्युडिशियल इन्क्वायरी सांगितली. माझी इच्छा आहे अध्यक्ष महोदय की या प्रकरणात ज्युडिशियल इन्क्वायरी लावा आणि माझी अजून एक सरकारला दादांना एक आमदार म्हणून सूचना आहे की हे लोक जोपर्यंत अटक होणार नाहीत, एक तर पहिला त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे, खंडणीचा गुन्हा दाखल आहे तरी तो अटक नाही. दुसरी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय की तो 302 जो झालेला आहे त्या 302 मध्ये मेन मास्टर माइंड हा माणूस आहे, म्हणून 302 मध्ये कट कारस्थान म्हणून ह्याचं नाव
302 मध्ये आलं पाहिजे. ह्याला अटक अधिवेशन संपल्याच्या आधी झाली पाहिजे. कारण का अध्यक्ष महोदय, हे लोक केस तोडण्यामध्ये, बाकीच्या काय गोष्टी करण्यामध्ये हे लोक माहिर आहेत. त्यांना अटक झाली पाहिजे आणि अध्यक्ष महोदय ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि ज्युडिशियल इन्क्वायरी लावून लवकरात लवकर निकाल काढून फास्ट ट्रॅक वरती जो सरपंच अध्यक्ष महोदय, खरी परिस्थिती त्या गावात गेल्यानंतर दादा मी बघितली. मी पहिला आमदार म्हणून त्या गावामध्ये गेलो होतो. तिथं गावाच्या लोकांसोबत बसताना जेव्हा ते फोटो व्हायरल झाले नव्हते दादा त्या विषयाचे अध्यक्ष महोदय, आणि ते फोटो बघितल्यानंतर चांगल्यांची टाळकं सर्कल असा विषय होता अध्यक्ष महोदय. आणि ते गाव इतकं शेलार साहेब असं गुपचूप बसलं होतं. म्हणजे एकीकडे भीती होती आणि एकीकडे मनात रोष होता त्यांच्या. त्यांना उघडपणे बोलल्यानंतर त्यांची मानसिकता अशी झाली होती की त्यांनी मला शेलार साहेब असं सांगितलं की आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही पोलीस स्टेशन जाळून टाकू म्हणले. मी मला असं करू नका, हा विषय आपण सभागृहात मांडणार आहेत आणि त्या पद्धतीने काल मांडण्यात आला. आणि जर ह्या वाल्मिक कराडला दादा अटक जर झाली नाही तर अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होईल आणि लोक रस्त्यावर उतरायची तयारी करतात रे अध्यक्ष महोदय. कायदा आणि सुव्यवस्थेचा ही सांभाळणं अवघड होऊन जाईल अध्यक्ष महोदय. आणि माझी एक प्रामाणिकपणे मागणी आहे, त्या कुटुंबावरती अन्याय झाला अध्यक्ष महोदय, त्या सरकारच्या माध्यमातून कशी त्यांच्या कुटुंबाला मदत करता येईल हा पण एक विषय आपण बघा अध्यक्ष महोदय. परभणीचा पण जो काही विषय आंबेडकर विचाराचा युवक ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली अध्यक्ष महोदय, त्या विषयामध्ये पण गंभीर तपास करा. आणि माझी कळकळून आणि हात जोडून विनंती आहे सरकारला, आपण पवार साहेब काल आपण भाजपचे असून सुद्धा आमच्याबद्दल मत मांडलं आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा ज्या पहिल्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की विरोधी बाकावरती आम्ही ऐकून घेऊ, त्या पद्धतीने आपण सर्वांनी आमचं ऐकून घेतलं. आपण सर्वांनी सुद्धा आम्हाला साथ दिली. पण या प्रकरणात आम्हाला न्याय द्या एवढीच आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो आणि मला बोलायला संधी दिली म्हणून आपले आभार मानतो अध्यक्ष महोदय.